भाऊबीजेचे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर तुम्हाला माहितीच आहे मागच्या वेळेस मला दाताचा प्रॉब्लेम होता, म्हणजे सणासुदीच्या वेळेसच. तर आता फक्त कॅपचं माप घ्यायचं होतं. इथं मग नंदेच्या केसांना मेहंदी वगैरे लावून घेतली आणि नंतर आम्ही निघालो. येता मग जॉकीचं आउटलेट होतं, तर तिथे फॅक्टरी आउटलेट बघायला गेलतो आणि एवढं काही खास नव्हतं, म्हणजे मला तर अजिबात आवडलं नाही. शर्टचं तर अजिबात व्हरायटी नव्हत्या आणि मग त्याच्यापेक्षा लोकल शर्ट खूप चांगले दिसतात. आणि नंतर मग हे मॅट पण पाहिलं, तर मॅट छान होतं. तर हे 200 रुपयाला होतं, पण ते मेशोवर मला चांगलं परवडतं म्हणून मग मी घेतलं नाही. इथे लेडीज जॉकी पॅन्टीला लेस होती, त्याच्यामुळे मग मी काही घेतली नाही. मला काही वेगळंच जरा वाटलं. आणि नंतर छान असं टॉवेलचं सेक्शन बघितलं. टॉवेल छान होते. इथे 250 रुपयाला एक टॉवेल घेतला. चिवच्या पप्पांनी एक घेतला, त्यांना नव्हताच. नंतर शर्टच्या सेक्शनमध्ये गेलो, पण शर्ट्स खूप मोठे मोठे होते एक्सेल साईजमध्ये, कारण तिथे दाखवायलाही कोण नव्हतं आणि त्याच्यासाठी बॉडी बिल्डरच मुलगा हवा होता. चैतन्यासाठी 2-3 शर्ट्स आवडले, पण ते काही घेतले नाही. त्यापेक्षा म्हटलं आपण ऑनलाईनच मागून घेऊयात. तिथून पुढच्या सेक्शनमध्ये गेले आणि किचन टॉवेल्सच इतके महाग होते, 200-300 रुपयाला 10. त्यापेक्षा बाकीचे टॉवेल्स आपले 10-10 रुपयाचे मिळतात, तेच चांगले असतात. आणि ते चिवला बघा येताना नाही का छान अशी मांजर घेतली. तिने खूपच हट्ट धरला होता, मग तिला इतकी आवडली की खूप नाचत होती त्या मांजरीबरोबर. तिची फेवरेट कॅट आहे म्हणून तिला हा फुगा घेतला होता. तर घरी आल्यावर भाऊबीजेची तयारी करायची होती म्हणून नंदेने मग माझी साडी नेसली आणि चिवची साडी नेसली. त्यांना साडी खूप आवडली होती म्हणून त्यांनी ती नेसून पाहिली. आणि नंतर मग चिवनेही चैतन्याला वळून घेतलं, कारण मलाही इकडे माहेरी यायचं होतं भाऊबीज करण्यासाठी. आणि यावेळेस भाऊबीजेला मात्र कोणती साडी आणि ड्रेस न घेताना फक्त पैशावरच गिफ्ट भागवले. तर चला, तुम्हाला कशी वाटली भाऊबीज कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.